मित्रांनो, आपण एका वास्तवावर बोलणार आहोत. एक असं वास्तव जे कधी कधी कडू वाटतं, पण जीवन बदलण्याची ताकद त्यामध्ये असते. प्रश्न आहे, तुमचं समाजात स्थान कशावर ठरतं? आपण म्हणतो स्वभाव चांगला पाहिजे, माणुसकी असायला हवी, प्रामाणिकपणा असायला हवा. हो, सगळं खरं आहे, पण वास्तव काय आहे? आजच्या जगात तुमचं समाजाचे स्थान तुमच्या आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, लोक तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, तुमच्या मताला महत्त्व दिलं जातं. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, नातेवाईक, मित्र, समाज तुमच्याजवळ राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आदर मिळतो. कारण पैसा म्हणजे फक्त नोटा नाही, पैसा म्हणजे क्षमता, पैसा म्हणजे स्थिरता, पैसा म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. ज्याच्याकडे पैसा आहे तो समाजात प्रभाव निर्माण करू शकतो. मित्रांनो, हे वास्तव आहे. जेव्हा आर्थिक परिस्थिती कमजोर असते तेव्हा तुमच्या मताकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा आर्थिक परिस्थिती कमजोर असते तेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतात. जेव्हा आर्थिक परिस्थिती कमजोर असते अनेक संधी तुमच्यापर्यंत पोचत नाहीत. जेव्हा आर्थिक परिस्थिती कमजोर असते आपला आत्मविश्वासही कमी होतो. तुमच्याकडे ज्ञान आहे, क्षमता आहे, पण पैसा नाही, म्हणून समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. अर्थात हे चुकीचं आहे, पण वास्तव आहे मित्रांनो. म्हणून पैसा वाढवा, समाज तुम्हाला ओळखेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमची निर्णय क्षमता वाढेल, तुमचे स्वप्न पूर्ण करता येतील, कुटुंबासोबत आनंदी जगता येईल, इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही, संकटकाळी स्वतःला सावरू शकाल, इतरांना मदत करू शकाल. कारण ज्याच्याकडे आहे तोच मदत करू शकतो. मित्रांनो, पैसा सर्व काही नसला तरी पैशाशिवाय स्वप्न अडतात. पैसा सर्व काही नसला तरी पैशाशिवाय निर्णय अडतात आणि आयुष्यही अडतं. म्हणून पैशासाठी काम करू नका, पण अशी क्षमता तयार करा की पैसा तुमच्याकडे येईल. आणि लक्षात ठेवा, पैसा वाईट नाही, पण पैशाविना संघर्ष नक्कीच कठीण आहे.